आपण आपल्या हातामध्ये घेतलं. जवळपास 12 वर्षांचा तप आणि 12 वर्षानंतर तो विश्वचषक आपल्या हातामध्ये मिळाला. चला आपण जाऊया तुर्तास या मैदानाच्या दिशेला. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल अक्रॉस द लाईन, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहायला मिळाली, मात्र डॉट बॉल आपण पाहू शकतो. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 0. शैलेश परमार आपल्याला पाहायला मिळतील. साहिल कारभारी आणि ईशान दावरा असे दोन मातब्बर बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. शैलेश परमार पाहायला मिळतील ते म्हणजेच बॉलिंग ट्रॅकवर. कॅरी सारखा एक नामवंत बॅटर देखील या संघामध्ये आहे. यावेळेस चांगला बॉल आहे. सिली मिड ऑन क्षेत्रामध्ये फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळेल. 3 बॉल 3ही निर्धाव. 7 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही पहिले 3 बॉल निर्धाव टाकताय सो कौतुकास्पद आहे. यावेळेस लाईन बावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल येतोय. धावफलक आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अखेर 3 बॉलवरती संघर्ष चौथ्या बॉलवरती तुटला आणि चौथा बॉल टाकायच्या अगोदर तो वाईड आपल्याला पाहायला मिळाला. इथे हा बॉल डॉट आहे. कोई नहीं है, 2 गेंद है. 3दा शिट्टी मारली म्हणजे 2 बॉल आहेत असं समजून जायचं. धावसंख्या फलकावरती आपल्याला 2 पाहायला मिळेल. 1 टू गो. शेवटचा बॉल शुल्लक. धावफलक 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. ईशान मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न मात्र मैदानावरती आलाय. हा बॉल डॉट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. 7 ओव्हरची मॅच आणि 7 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. हे रिक्वेस्ट असेल. साहिल कारभारी आणि ईशान दावरा असे 2 मातब्बर खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद ढवळे आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 2 मध्ये. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. प्रसाद ढवळे पाहायला मिळतील. प्रसाद ढवळे यांच्या वतीने बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अशा प्रकारे धावा म्हणले तर 14 धावा या फलकावरती. अक्षयजी बागुल देखील आपल्याला पाहायला मिळतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फार त्यांची देखील गारीची तीक्ष्ण नजर आहे. प्रत्येक बॉल वरती अपडेट मागतायत आणि हे खरं मी म्हणेल क्रिकेट प्रेमीची लक्षण आहे. प्रत्येक बॉल वरती किती स्कोर झालाय त्याला माहिती असणं देखील गरजेचं असतं. धावफलक 2 या आकड्यावरती. प्रसाद ढवळे बॉलिंग ट्रॅक वरती. तेच तराट बॉल मिड ऑफ क्षेत्रामध्ये मिस्टेक, मात्र 1 रन कंप्लीट. थोडासा वाईड थ्रो होता मिड ऑफच्या फिल्डरच्या माध्यमातून. धावफलक 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा या धावफलकावरती. यावेळेस व्हाईट बॉल. धावफलक पाहायला मिळतोय. पुढे सरकेल, जाऊन पोचेल 4 या आकड्यावर. चंगळ्या बोले. हा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आलेला आहे. धावफलक 4 या आकड्यावर. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडस स्पीडअप करणं इथून देखील बंधनकारक असणार आहे. कोरडप्याचा बॉल. यावेळेस देखील मिस्टेक झाली आहे. भांडा भांडा जोरात भांडा.
धावसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा कम्युनिकेशन एरर दोन्ही फिल्डर्सच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र बॅकिंगला फिल्डर होते डीप मध्ये. लोवर फुल टॉस, फटका लाजवाब. मात्र तरी देखील एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. एबी विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज डबल धमाका आहे. दुग्ध शंकरा योग आज संघ क्वालिफाय देखील झालाय. अब्बा डब्बा चब्बा. ओके, यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त. आपण पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पाहिला. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 6. यावेळेस कुलवडपेचा बॉल मिस्टेक झाली आहे. मात्र फिल्डिंग वा, लाजवाब फिल्डिंग लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. डीप मध्ये फिल्डर होते आणि फिल्डरच्या माध्यमातून जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. हे एफर्ट महत्वाचे आहेत. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे आणि कमालीची फिल्डिंग साहिल यांच्या वतीने. कमाल, लाजवाब, बेमिसाल एफर्ट पाहायला मिळाला. बाउंड्री चेक, रन शॉट आहे की नाही आपण चेक करू. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे की नाही हे देखील आपण चेक करणार आहोत. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. फलक आपल्याला 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सौरभ मानकर ओव्हर नंबर 3 मध्ये पाहायला मिळतील. साहिल कारभारी स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ईशान दावरा. पंचांचा इशारा नो बॉल. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल नो आणि फ्री हिट. हे जुगलबंदी आहे. ही एनर्जी आहे सरांची. नो बॉल. यस, समझने वाले को इशारा कॉपी है. 10 धावा म्हणजे इशारा असा कॉपी आहे की पुढील बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सौरभ मानकर पहिले 2 बॉल दोन्ही नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले. मात्र कौतुक आहे अजित सरांचं. सकाळपासून जी एनर्जी आहे ती कौतुकास्पद आहे. अमर अकबर अँथनी पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या 11. चला आपण टेक्नॉलॉजीचा यूज करणार आहोत. योग्य तो निर्णय दिला जाईल. TV umpire to director. We have a player review for no ball. Just rock and roll. Rock and roll. Give me some different camera angle.
Yes, I am satisfied. Mr. Ajit Nikam, you are on screen now. धावसंख्या 11 पाहायला मिळेल. अखेर चौथा बॉल लिगल पडला पहिला. आणि यावेळेस विकेटचं पतन झालेलं आहे. साहिल कारभारी यांच्या खेळीचं अंत. 11 बॉल 3 धावेंवरती साहिल बाद होत आहेत. एक्स्ट्राच्या भरपूर आल्यात. जवळपास 5 एक्स्ट्राच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सौरभ मानकर 3 एक्स्ट्रा बॉल, ज्यामध्ये पहिले 2 नो बॉल, त्यानंतर वाईट टू फ्री कंटिन्यू होता, तो आला डॉट पहिला लीगल बॉल, आणि त्यानंतर विकेट हा दुसरा बॉल. जबरदस्त कमबॅक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. फलक आपल्याला 11 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. येस, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलक वरती ऍड, आणि फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा या फलकावरती. भवानी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. संपूर्ण कल्याणकरांचं मान सन्मान स्वाभिमान आनबान आणि शान राखणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. द मास्टर कप 2025. यावेळेस मैदानावरती स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. आनंद तिवारी, एक तिवारी 100 पर बारी. म्हणजे ते देखील सांगतायत आमची बॅट, आमचा बॉल, आमचा टर्फ, छक्का देखील आम्हीच मारू. धावसंख्या फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. आनंद तिवारी, क्या बात आहे. मैदानावरती सिंगल पाहायला मिळते. धावफलक 19 या आकड्यावरती. अब्बा डब्बा आणि चब्बा 2 बॉल शिल्लक आहेत. सिंगल ऍड होईल, फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. आणि 1 टू गो असा आवाज आलेला आहे. सातत्याने आवाज आपल्याला मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतो. क्रिकेटमधील जिथे मोठ्या स्पर्धा होतात तिथे आपल्याला सातत्याने अजित निकम सर पाहायला मिळतात. त्यांचा 1 टू गो आवाज. ज्यावेळेस 1 बॉल शिल्लक असतो, आता काहीच नवीन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय की ज्यावेळेस 4 बॉल होतात, 2 बॉल शिल्लक असतात, त्यावेळेस काहीच शिट्टी ते वाजवतात आणि सांगतात की येस 2 बॉल्स रिमेनिंग, 2 चेंडू शिल्लक. आणि त्यांची वेगळी शैली, आणि त्या वेगळ्या शैलीवरतीच अख्खी दुनिया दिवाणी आहे. म्हणून त्यांची माग फार मोठी असते. फार मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आयोजकांची पहिली पसंती आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. भूमिक 11 गंधारी, विकी शेठ पाटील साहेबांच्या वतीने या स्पर्धेमध्ये लागणाऱ्या प्रत्येक ट्रॉफ्या, प्रत्येक मानाचे सन्मानाचे करंडक आम्हाला सौजन्य झालेत. आम्ही विकी पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भूमिक 11 गंधारी फार मोठं नाव आहे. प्रोफेशनल व्यावसायिक गटामध्ये भूमिक 11 हे नाव नाही तर हे ब्रँड आहे, आणि त्या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्यांची ओळख आहे असे विकी शेठ पाटील साहेब यांच्या वतीने आम्हाला संपूर्ण करंडक मानाचे सन्मानाचे ट्रॉफीज लाभलेले आहेत. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेला. 3 षटकांमध्ये झाल्यात 21. एका गड्याच्या मोबाईलमध्ये साहिल पाटील पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर. 2 धावा, 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. दोघांमध्ये लढाई आणि तिसऱ्याला लाभ. 23 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आनंद तिवारी, ईशान दाबरा असे 2 खेळाडू मैदानावरती. मात्र आनंद तिवारी कमालीची बॅटिंग. 4 बॉल 10 धाव्यांवरती खेळत आहेत 250च्या स्ट्राईक रेटने. टर्फ क्रिकेटमध्ये 250चा स्ट्राईक रेट इज जस्ट अमेझिंग. जबरदस्त स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. फलक 1 धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. 24 ऑन द बोर्ड. आज 24 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. षटक क्रमांक मैदानावरती 4थं मार्गस्थ साहिल पाटील यांच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ले चढवले जात आहेत, मात्र धावा येत नाहीयेत.
कोरडप्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हमें तो अपनों ने लूटा गेरो में कहा दम था हमारी कष्टी वहां डुबी जहां पर पाणी कमता. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न का केला हा प्रश्न मैदानावरती जरूर होता. मात्र एक धाव प्लस रनआउटची विकेट. आनंद तिवारी यांच्या खेळीचा अंत. जो खेळाडू अगदी रेड आउट फॉर्म मध्ये वाटत होता अगदी त्याच खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. याच दरम्यान अंडरआर्म क्रिकेटचे धोनी आता रोहन चिले सर यांची नुकताच उपस्थिती लाभली. उद्या इन ऍक्शन मध्ये रोहन चिले सर असतील. रोहन सर वेलकम, स्वागत आहे. उद्या अनु विपक्ष रोहन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मजा येईल. संपूर्ण कल्याणकरांचं लक्ष या मॅच मध्ये असेल आणि संपूर्ण कल्याणकर इथे उपस्थित राहतील यात मात्र शंका नाहीये, कारण दोन तगड्या फौजी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 25 या आकड्यावर आणि त्यानंतर आलेली सिंगल धावफलक 26. दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल्स रिमेनिंग. कोलवडप्याचा बॉल कमालीचा लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना सन्मान दिला जातं. पहिले म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर, दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्कर टाकण्यात आलेला आहे. हा आहे डॉट बॉल. 1 टू गो असा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेटचं पतन. ईशान दावरा यांच्या खेळीचा अंत झालाय. मंकड स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अनएक्सपेक्टेड डिसमिसल म्हणता येईल. अमर दत्त टीमचे आयकॉन, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. मात्र आता अमर यांच्या वतीने कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. अमर दत्त जबरदस्त खेळाडू आहेत. आता मैदानावरती सेमीफायनलची लढत जर खेळायची असेल तर क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जिंकणं महत्वाचं आहे. येस सर. धावसंख्या 26, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या अखेरीस आणि आता डबल ट्रबल म्हणजे काय तर 1 रन काढली तर 2 मिळतील, 2 काढल्या तर 4, 4 मारला तर 8, 6 मारल्या तर 12 आणि त्या सोबतीला जर विकेट पडली तर 5 धावा स्कोर कार्ड मधून वजा होतील. सिंपल इक्वेशन आहे. विकेट पडली 5 धावा वजा आणि जितक्या रन मारल्या त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला धावा मिळतील. धावफलक 26 या आकड्यावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये कुलदीप पाहायला मिळत आहेत. अपील फार मोठी आहे, फार मोठी अपील आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 26, 26 ऑन द बोर्ड. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. यावेळेस चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू एकाच दिशेला आपल्याला पाहायला मिळाले. मात्र इथे फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन म्हणजे 5 धावा मायनस. कोण आउट आहे येस चेक करू आपण. ब्रावो भाई बोलतायत दोघे आउट आहेत. अमर बाद असतील. संकेतने पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड केली होती तुमच्या अगोदर.
आपण रिचेक करूया. अमराबाद असेल. अमरदत्त हे बाद झालेले आहेत. आणि आता मैदानावरती आलेत कॅरी. एक जबरदस्त खेळाडू म्हणून कॅरीची ओळख आहे. यंदाचा हंगाम कॅरीने गाजवला असा खेळाडू मैदानावरती. सेन्सिबल क्रिकेट ओळख आहे कॅरीची सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी आणि मैदानावरती तो तेच करतोय. मागील मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी कॅरीने केली होती. लाजवाब खेळाडू आहे. बघूया आता कशा प्रकारची कामगिरी करेल तो. यावेळेस वाईट बॉल त्याचे 6 बॉल ते देखील महत्त्वाचे असणार आहे दुसऱ्या इनिंग मध्ये. मात्र इथे देखील कशा प्रकारची कामगिरी करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आलाय डॉट सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एक मिनिट जरा थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. डबल ट्रिपल ओव्हर आहे त्यामुळे कॅल्क्युलेशन थोडंसं केलं जाईल. पाच षटकांच्या अखेरीस धावफलक 27 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मुंबईमध्ये 27 धावा हे फलक आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत तिवारी पाहायला मिळतात डाऊन द ग्राउंड. मिड ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट होईल. फैज शेख पाहायला मिळतात ओव्हर नंबर 6 मध्ये. 28 धावा या फलकावरती. अन्नू भोईर यांचं देखील कौतुक करेल. फार चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. भवानी स्पोर्ट्स जसं ब्रँड तशीच ब्रँडेड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे द मास्टर कप 2025 एडिशन क्रमांक 2 आणि दुसऱ्या एडिशनची पहिली रात्र आणि क्वार्टर फायनल नंबर 2 आपल्या सर्वांसमोर आलेला आहे. जे बजरंग ब्लास्टर विपक्ष लेट राकेश धोने 11 हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॉफी फायटर्स हा संघ पहिला संघ ठरला जो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे. यावेळेस विकेटचं पतन झालेलं आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये कॅरीच्या खेळीचा अंत. आता संकेत तिवारी स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 5वा धक्का पाहायला मिळतोय. 29 या आकड्यावरती 5वा करारा धक्का मैदानावरती. आणि फक्त असं वाटतंय की आता 10 बॉल मध्ये 10 श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाचे सर्वे सर्वा आणि श्री गजानन डेव्हलपर्सचे देखील सर्वे सर्वा श्री जगन्नाना धर्मा पाटील साहेबांच्या वतीने देखील आपल्याला
सौजन्य लाभलेला आहे त्यांची देखील या स्पर्धेसाठी फार मोठी सहकार्याची एक ठेव आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला बरीचशी मदत झाली आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. भूमिक 11चे आमचे विकी शेठ पाटील साहेब त्यांची देखील आम्हाला भरपूर सारी मदत झाली. त्यांच्या वतीने आम्हाला मानाचे सन्मानाचे करंडक देखील लाभलेत. त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करणार आहोत, विशेष आभार व्यक्त करतो. तसेच जे सर्व स्पॉन्सर आहेत त्या सर्व स्पॉन्सर्सचे देखील आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. तसेच विकी शेठ मडवी साहेब वाडेकर गावचे उद्योजक आणि समाजसेवक ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य झालेत, बॉलबॉक्स सौजन्य झालेत, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. तसे आमचे सर्व स्पॉन्सर, सर्व दानशूर दाते ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. संख्या 31 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिद्धार्थ सूर्यवंशी, संकेत तिवारी. संख्या फलकावरती 32. वन टू गो असा कॉल आला की अक्षरशः आमचे जे दर्शक असतात ते देखील वन टू गो असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने ही पोचपावती आहे. खऱ्या अर्थानं सरांनी माणसं कमावलीत. सातत्याने जिथे जिथे जातो सरांना बघतो, अक्षरशः सरांच्या मागे देखील त्यांची फॅन फॉलोईंग असते. आणि पंच म्हणून जर तुमची फॅन फॉलोईंग आहे, सो यू आर द ब्रँड, तुम्ही ब्रँड आहात. आणि मैदानावरती कमालीचा कॅच पाहायला मिळतोय. अजून एक धक्का बसतोय, धक्के पे धक्का. 32 वरती 6वा, 32 वरती 6वा धक्का. लोवर फुल टॉस ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कॅच कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल स्वीकारण्यात आली आहे. फैज शेखच्या या षटकामध्ये आल्या 5 आणि 6 षटकांच्या अखेरीस धावफलक 32. झालेत 32 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शुभम पांचाल, सिद्धार्थ सूर्यवंशी दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तर कुणाल चंद्रकांत तावरे बॉलिंग ट्रॅक वरती. कुणाल तावरेपाड्याचे आयकॉन खेळाडू कुणाल तावरे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या अंतिम अखेरच्या निर्माणीच्या स्लॉग ओव्हरच्या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये आता मजा येणार आहे. कारण या षटकामध्ये मॅक्स टू मॅक्स धावा बनवण्याचा प्रयत्न, चौकार षटकार मारायचा प्रयत्न, प्रत्येक बॉलवरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र कुणाल देखील नामवंत खेळाडू आहे. शेवटच्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल पाहणं तितकंच महत्वाचं. मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल येस तिसऱ्या पंचांची मागणी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तिथे जल्लोष सुरू झालेला आहे फिल्डिंग टीमचा. कदाचित त्यांना असं वाटतंय की खेळाडू आउट आहेत. येस टीव्ही अंपायर टू डिरेक्टर, वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फॉर रन आउट ॲट नॉन स्ट्रायकिंग एंड. रॉक अँड रोल, रॉक अँड रोल. Yes, we are satisfied with the decision. आणि याच दरम्यान रोहित शेठ कोर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कोर साहेबांचं आपण करूया मनाच्या अंतःकरणातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. रोहित कोर साहेबांचं मनापासून स्वागत आहे. अजून एक विकेटचं पतन झालेलं आहे. 32 वरती हा 7वा धक्का. 7व्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक. आकाश बिंगुडे आणि शुभम पांचाल हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल तावरे आपल्याला पाहायला मिळाले, जबरदस्त गोलंदाजी करतायत. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. यावेळेस वड कॅच, कमालीचा झेल. कॅच ऑफ द नाईट साहिल पाटीलने पाटीलकी दाखवली. मैदानावरती एक हात वर केला आणि सांगितला आपला हात जगन्नाथ. मैदानावरती व्हॉट अ कॅच, कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. उडता साहिल,
उडते पाटील पाहायला मिळाले. कमालीचा झेल आपण पाहू शकतो. आजच्या रात्रीतली सर्वाधिक अप्रतिम झेल जर कुठली असेल तर साहिल पाटील यांची ही वन हँड कॅच. जणू काही एबीडी विलियर्स यांचा आपण झेल ती पाहिली असेल ज्यावेळेस ते खेळत होते आरसीबी मध्ये. स्पायडर पाटील कमालीची झेल, जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाली रात्रीच्या सत्रामध्ये. जान जाय पर गेन ना जाय हा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. आणि कुणाल तावरे यांचे फॅन, क्या बात आहे. कुणाल आमचा लाजरा आहे. हा क्या बात आहे. हे असे चित्र आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. मात्र कुणालची फॅन फॉलोईंग बघा. आज तावरे पाड्यामध्ये डीजे वाजणार बहुतेक. डीजे वाजणार, पोरं नाचणार, कुणाल असणार, बाकी सगळे बसणार. पाटील यांचा इंस्टाग्रामचा आज बर्थडे. साहिल दात दिसतात म्हणजे हसतोय साहिल. हेमंत हेगडे यांच्याकडून स्पायडर पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल तर बॅटिंग करायला आले आणि 2 सिक्सर मारले तर मात्र 500. व्हाईट बॉल. चौतीस वरती 8 आणि कुणालने कमालीची कामगिरी केली आतापर्यंत तरी. आणि चौकार. दिल मांगे मोर आलाय. द मास्टर कप 4 चौकार. हे चौकार महत्वाचे आहेत. हे चौकार महत्वाचे आहेत. 38 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता शेवटचा बॉल आहे. सर होऊन जाऊ द्या. नो बॉल आणि फ्री हिट. थर्टी 39 धावा या फलकावरती आहेत. फुलटॉस बॉल आणि शेवटच्या बॉल वरती आलाय ए बी. आकाश भिंगुडेच्या बॅट मधून हा षटकार. फलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल बघता बघता ते म्हणजेच 45 या आकड्यावर विजयासाठी 46 धाब्यांची आवश्यकता असेल ती म्हणजेच स्वर्गीय राकेश ढोणे 11 या संघाला. चला स्पीडअप करायचं. 46 धाब्यांची आवश्यकता असेल. 46
विजयासाठी 42 बॉल आणि 46 धाव्यांची आवश्यकता. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. क्वार्टर फायनल नंबर 2 जो संघ जिंकेल सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळून जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं. भूमिक 11 गंधारी यांच्या मतीने आम्हाला संपूर्ण ट्रॉफीज मानाचे सन्मानाचे करंडक सौजन्य झाले, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. श्री गजानन डेव्हलपर्स मांडाचे सर्व जगन्नाना पाटील साहेबांच्या वतीने देखील आम्हाला सौजन्य व्यक्त झाले, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. तसेच विके स्पोर्ट्स गंधारी यांच्या वतीने आम्हाला मोलाची मदत झाली आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. तसेच VBC सर्व्हिस सेंटर यांच्या वतीने देखील आम्हाला मोलाची मदत झाली आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. विघ्नार्था स्पोर्ट्स वाडेकर यांच्या वतीने आम्हाला बॉल सौजन्य झाले या स्पर्धेसाठी, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. तसेच जे आमचे सर्व स्पॉन्सर आहेत, ज्यांनी सर्वांनी आम्हाला मजबूत खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी केलं, ज्या सर्वांमुळे ही स्पर्धा आम्हाला चांगल्या प्रकारे राबवता आली, ते सर्व आमचे स्पॉन्सर, सर्व स्पॉन्सरचा आम्ही मनापासून विशेष आभार व्यक्त करतो. नाउ बॅक टू द क्रिकेट. मैदानावरती भरपूर काही घडलंय. पहिल्या षटकामध्ये सिंगल आली, नो बॉल आला आणि त्यानंतर विकेटचं देखील पतन झालेलं पाहायला मिळालं. म्हणजे प्रत्येक गोष्ट झाली आहे. लीगल बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला, एक्स्ट्राची धाव देखील आणि विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 2 बनवायचे आहेत. 46 अजून 44 धाव्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडू असतील 41 बॉल 44 धावा. विजयासाठी समीकरण आदी गर्भे आणि विक्रांत मोरे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. येस, अजून एकावरती 2 खेळाडू बाद झालेत. 1 ब्रिंग्स 2 विकेट. क्रिकेटमध्ये समीकरण असतं अगदी तेच पाहायला मिळालं. एकावरती दुसरा खेळाडू बाद होत असताना शुभम पांचाल इज ऑन हॅट्रिक नाव. कॅरीचा संघ आहे म्हटल्यावरती शेवटच्या मोमेंट पर्यंत जिद्द, चिकाटी, चिवटपणा आपल्याला पाहायला मिळेलच. धावफलक 2, गडी गमावले 2. षटक क्रमांक पहिलं. 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. शुभम पांचाल कमालीची गोलंदाजी करतात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आज विकेट हॅट्रिक झाली नाही, मात्र रात्र होता होता विकेट हॅट्रिक होईल का? व्हाईट बॉल असेल, त्यामुळे धावसंख्या फलकावरती 3, गडी गमावले 2. आली सिंगल. धावफलक 4 या आकड्यावरती. 38 बॉल 42 धाव्यांची आवश्यकता. दोन चेंडू शिल्लक या षटकामधील पाहायला मिळतील आणि विकेटचं पतन. शुभम पांचाल आए, शुभम पांचाल छा गए गुरु बिना बादल के. काय कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. जरूर 46 धावा आहेत, मात्र 46 धावा आहेत ना, हे महत्वाचं आहे. बॉलिंग करत असताना कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 3 महत्वाचे गडी टॉप ऑर्डर संपूर्णपणाने ध्वस्त केलाय. आता मिडल ऑर्डरच्या खेळाडूंवरती विश्वास सोपवण्यात आलेला आहे. फैज शेख आणि साहिल स्पायडर पाटील हे 2 खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 1 टू गो आणि पुन्हा एकदा चॉप करायचा प्रयत्न. मात्र जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. क्वार्टर फायनल नंबर 1 देखील जबरदस्त झाली. क्वार्टर फायनल नंबर 2 देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फैज शेख, साहिल स्पायडर पाटील 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. कुठला खेळाडू चांगल्या प्रकारे ती जबाबदारी निभवेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. 42 4 6 षटक 42 धाव्यांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटका मागे 7.00 ची आस्किंग गती आपल्याला पाहायला मिळेल. कॅरी एक जबरदस्त खेळाडू या वर्षी. कॅरी ने जी गोलंदाजी केली आहे ती कमालीची गोलंदाजी केली आहे. यंदाचा हंगाम कॅरीने गाजवला आणि तोच खेळाडू जर्सी क्रमांक 4 साक्षी या नावाने खेळतोय मैदानावरती. बघूया कॅरी कशा प्रकारची कामगिरी करेल.
जबरदस्त खेळाडू आहे. मैदानावरती हा बॉल पाहायला मिळतो. वाईट असफलता सफलता की पहिली सीडी होती असं म्हणावं लागेल, कारण आता चांगले बॉल टाकणं गरजेचं आहे. यावेळेस जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. हा बॉल थांबवला हीच मोठी गोष्ट आहे, कारण कमालीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला कॅरी यांच्या माध्यमातून. कॅरी एक असा खेळाडू आहे, होत्याचं नव्हतं करायला, त्याला वेळ लागत नाही. 7.00 ची आस्किंग गती होती, मात्र कॅरीचा जर चांगलं षटक राहिला विकेट देखील येतील, रन रेट देखील वरती जाईल. दुसरीकडे साहिल पाटील मैदानावरती जबरदस्त कामगिरी साहिलला करावी लागेल. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला कॅरीच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी कॅरीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. 46 धावा मैदानावरती डिफेंड करायचे आणि डिफेंड करत असताना कशी गोलंदाजी असावी याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे अशी गोलंदाजी असावी. कॅरी म्हणेल एक काय मी 2 घेतो, आणि एक विकेट देखील मिळू शकली असती, मात्र घडतंय काय, मैदानावरती झाली आहे मिस्टेक. आर्किटेक्ट सर, कॅच देखील गेली, धावा देखील आल्या. म्हणजे काय झालं तर भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल पण चोरीला गेली. विकेट तर सुटली, रन पण गेल्या. हरकत नाहीये, जो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते, जो मजबूरियां का रोना रोया नहीं करते. कमबॅक करावं लागेल. येस, व्हाईट बॉल. फलक पुढे सरकेल आणि फलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 7. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. फलक 9 या आकड्यावरती. कॅरीचं नशीब सध्या शनी 4थ्या ग्रहामध्ये, सूर्य 5व्या ग्रहामध्ये वाटतंय. कॅरीचं नशीब कॅरी फॉरवर्ड झालेलं दिसतंय. बॉल 2 शिल्लक आहेत. मला वाटलं सर करणार नाहीत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र मिडऑन क्षेत्रामध्ये फिल्डर असेल, सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पाहायला मिळेल, नाही, डॉट बॉल असेल. फैज शेख, साहिल पाटील 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल कसा असेल हे पाहणं गरजेचं आहे. क्या बात आहे, 1 टू गो. शंगड्या बोले कुहू. क्या बात आहे, शेवटच्या बॉलवरती निर्धाव बॉल हाताळलाय आणि अशा रीतीने 2 षटकांचा वाजविकेत समाप्त. धावफलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 बॉल 37 धावेंची आवश्यकता. जबरदस्त मैदानावरती सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 बॉल आणि 37 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आर्किटेक्ट सर, जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली आहे. आता 30 बॉल 37 धावेंची आवश्यकता. कमालीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. 30 बॉल 37 धावेंची आवश्यकता असेल. थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील गरजेचं राहणार आहे. 30 बॉल 37 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. फैज शेख, साहिल पाटील 4 बॉल 2, 4 बॉल 2 इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती 8. फलक पुढे सरकेल. ऑन द बोर्ड गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 धावा फलकावर. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती पुन्हा एकदा ऍड होईल. डबल 1-11 ऑन द बोर्ड. 30 बॉल 35 धावेंची आवश्यकता. संकेत तिवारी
मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ बॉलर ओव्हर नंबर 3 मध्ये 2 बॉल वाईड, मात्र तिसरा बॉल सुरळीत आपल्याला पाहायला मिळाला. ठीक आहे ठीक आहे. कॅरी जीव लावून खेळतोय कारण पाटणीवरती कोणाचं तरी नाव आहे. ओके, मग नाव द्यायचंच कशाला, एवढी भीती वाटते तर. हा, बघ बाबा पट्टी काढली तर फॉर्म मध्ये आलाय. आणि स्ट्रोकला जवाब, चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये कुणाल चंद्रकांत तावरे, ब्रँडेड सिक्सर. सिंगल ऍड होईल. 26 बॉल 28 हे समीकरण. जय हिंद. व्हाईट बॉल, फलक पुढे सरकेल. आता 26 बॉल 27 हे समीकरण पाहायला मिळतोय. सव्वीस बॉल आणि 25 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल, 26 बॉल 24 धावेंची आवश्यकता. T20 वर्ल्ड कप मेगा फायनल साऊथ आफ्रिका आणि इंडिया मध्ये झाला आणि त्यामध्ये 26 बॉल मध्ये 24 धावेंचीच आवश्यकता होती. आता तसाच आपल्याला काहीसा चित्र पाहायला मिळेल का, कमबॅक करावा लागेल. मात्र कुणालचा तो षटकार, त्या षटकारानंतर विजय समीप आणि आता 26 बॉल 24 हे समीकरण. अजून एक दमदार स्ट्रोक, मात्र इथे नशीब. सिंगल ऍड होईल, फलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 23. डॉट बॉल आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 23. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 बॉल 23 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय राकेश टोने 11, विपक्ष जे बजरंग ब्लास्टर, अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं. 3 षटकांमध्ये 23 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांमध्ये 23 धावांची गरज, जितक्या झाल्या तितक्याची गरज आहे. मात्र त्यापैकी एक षटक डबल ट्रबलचा असेल. डबल देखील होईल धावा, ट्रबल देखील तुम्हाला असेल जर विकेट पडली तर. हर्षल शेठ पाटील साहेब, मोनेगावचे उद्योजक, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. हर्षल शेठ वेलकम, सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती अमरदत्त, जो आयकॉन आहे टीमचा, मुलुंड ठाणे परिसरामधील खेळाडू, आउटर आयकॉन म्हणून खेळतोय. कमालीचा खेळाडू आहे. अमर यांचं षटक देखील महत्वाचं असणार आहे. त्यानंतर डबल ट्रबलचं षटक देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. 25 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 बॉल 21 धावांची आवश्यकता असेल. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. 26 धावा या धावफलकावरती. लेस दॅन रन अप बॉल इक्वेशन. 22 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. कुणाल चंद्रकांत तावरे यांचा षटकार आणि त्या षटकारानंतर सामना अगदी जवळ आला. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर थ्रो देखील लाजवाब. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अगदी यष्टांना आढळणारा बॉल आपण पाहिला. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे हे पाहिलं आणि सिंगल. येस, 4 गडी बाद 27. व्हाईट बॉल,
21 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता असेल. 21 बॉल 18 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्ट्रोक्टरला जवाब. बॉल सीमा पलीकडे. फैज शेख यांच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दी मास्टर कप षटकार. 6 धावा पाहायला मिळतील. 20 बॉल 12 हे समीकरण. कोलडप्याचा बॉल यावेळेस देखील खोदून काढलाय. सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल. जाऊन पोचेल 35 या आकड्यावर. म्हणजे आता 11 धाब्यांची अजूनही आवश्यकता 19 बॉल मध्ये. पुढील षटक डबल ट्रबलचा असेल. त्या षटकामध्ये कशी योजना आखली जाईल बॅटिंग बॉलिंग टीमच्या माध्यमातून ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण त्या षटकामध्ये या मॅचचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल. बट टू गो. मैदानावरती इथे आली सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होते. चौथं धावसंख्या 36. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. 18 बॉल मध्ये 10 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. फैज शेख, कुणाल टावरे 2 खेळाडू मैदानावरती कमालीची कामगिरी आतापर्यंत करतायत. अठरा बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता. रेजेशनच्या खांद्यावरती आता जबाबदारी या 5व्या षटकाची, ज्या षटकाचं नाव आहे डबल ट्रबल. म्हणजे प्रत्येक रनामागे 2 रन तुम्हाला मिळतील. प्रत्येक विकेट मागे 5 धावा वजा केल्या जातील. 10 धाव्यांची आवश्यकता आहे 3 षटकांमध्ये. रेजेश पाहायला मिळत आहेत. बघूया रेजेशनच्या वतीने कशा प्रकारची गोलंदाजी या डबल ट्रबल षटकामध्ये होईल. डॉट बॉल. क्या बात है. टेस्ट क्रिकेटची मजा. 2 चेंडू दोन्ही निर्धाव. 16 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता आहे. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट. क्लेवर आणि एज्युकेशनल क्रिकेट मैदानावरती खेळलं जातंय. सिंगल ऍड होईल म्हणजे 2 धावा आपल्याला नक्की पाहायला मिळतील. सिंगल ऍड होईल. क्या बात है, क्या बात है. हर्षित राणावरली कुणाल यांना आपण घेऊया आता टेस्ट टीम मध्ये. तर येस 2 धावा म्हणजे 2 + 2 एकूण 4 धावा फलकावरती ऍड होतील. विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 6 धावा म्हणजे लेस दॅन रन बॉल. मी म्हणेल की नियरली हाफ रन रेट पाहायला मिळतोय. 3.00 ची आस्किंग गती. मात्र ज्या प्रकारची गती मेंटेन केली गेली आहे 5 षटकांमध्ये 40 म्हणजे तब्बल 8.00 ची गती मेंटेन केली गेली. यावेळेस नो बॉल पाहायला मिळतोय. 5 धाब्यांची आवश्यकता आहे. कौतुक करेल मी प्रत्येकाचं. लाईव्ह टेलिकास्टची आमची संपूर्ण टीम, ग्रामीण टेनिस क्रिकेट, आमचे ओमकार असतील, प्रथमेश, मिलन यांचं आम्ही कौतुक करणार आहोत. आयोजकांचं आम्ही कौतुक करू. अतुल असतील, त्यांच्या समवेत अन्नू, संपूर्ण त्यांची टीम, सर्वांचं आम्ही कौतुक करणार आहोत. बाबू सर असतील, आमचे पंच अजित निकम सर असतील, त्यांचं आम्ही कौतुक करणार आहोत. तसेच सागर मोरे सर, मनीष भागले सर यांचं देखील कौतुक करणार आहोत. फार चांगले समालोचन त्यांचं देखील राहिलं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट A1 जोडी आमचे आर्किटेक्ट साहेब अक्षयजी बागुल साहेब आणि त्यांच्या समवेत अमोलजी वाकले साहेब यांचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत. फार चांगली कामगिरी दोघांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय अय्यर असतील, अन्नू भोईर, अतुल भोईर, धीरज चव्हाण या सर्वांचं आम्ही कौतुक करणार आहोत. अमोलजी वाकले साहेब आणि आर्किटेक्ट अक्षयजी बागुल साहेब. A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 8 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. उद्या सकाळी अनुभव किती वाजता रिपोर्टिंग?
8:30 वाजता रिपोर्टिंग असेल. संपूर्ण स्क्वॉड घेऊन 8:45 वाजता टॉस साठी हजर राहायचे आणि 9 ला पहिला बॉल पडेल याची नोंद करून घ्यायची आहे. येस, मला वाटतंय आजच्या रात्रीतला हा शेवटचा 1 टू गो. आणि येस, अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे स्वर्गीय राकेश ढोणे 11 संघाने. हार्दिक अभिनंदन. 2 संघ आपल्याला मिळालेत. पहिला म्हणजे ट्रॉफी फायटर्स आणि दुसरा म्हणजे स्वर्गीय राकेश ढोणे 11 संघ. दोन्ही संघांचं आपण अभिनंदन करूया. उद्या तुम्हाला किती वाजता यायचंय अन्नू भोईर, अक्षय हे तुम्हाला कळवतील. आणि मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट फैज शेख असतील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. फैज, मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी जा आपण.